नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज आपण मुळ्याच्या शेंगांची रेसिपी बघणार आहोत. अतिशय पौष्टिक व दुर्मिळ भाजी असून ही शरीराला अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे आहारात तिचा समावेश नक्कीच केला पाहिजे. तर मग चला वळूया आजच्या रेसिपीकडे. आता शेंगा मी छान साफ करून घेतलेल्या आहे. त्यानंतर कुकरला लावून त्याच्या 2-3 शिट्ट्या आपण काढून घेऊयात. शेंगा छान शिजवून घेऊ. शिजवण्यासाठी शेंगांमध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊया. बघू शकता मुळ्याच्या शेंगा छान शिजल्या गेल्या आहे. आता आपण त्याला फोडणी द्यायची तयारी करूया.